राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। या दरम्यान दुपारी त्यांनी शासकीय विश्रामगृह इथं माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वी होतं त्याप्रमाणेच नव्यानं उभारलं जाईल, त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही दिली। यावेळी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीकडे माध्यम प्रतिनिधींनी लक्ष वेधलं असता कोल्हापूरच्या स्थानिक लोकप्रतिनिधींमध्येच हद्दवाढीविषयी मतमतांतरं आहेत, त्यामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही असं सांगून राज्य सरकार हद्दवाढ करण्यास तयार आहे असं त्यांनी सांगितलं। ते हद्दवाढ का करून देत नाही? नाही मी एवढा त्याच्या संदर्भामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींचा मतमतांतर आहे। जर लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं मतमतांतर असेल तर माझ्यासारखा माणूस काय करू शकतो? कारण ते जनतेचे प्रतिनिधी आहेत। 4 ते 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व तिथे करतात। यावेळी माध्यमांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्याबद्दल प्रश्न विचारताच अजित पवार यांनी उत्तर न देता पत्रकार बैठक आटोपली।